आज आपण इथे पाहणार आहोत दाल खिचडी एकदम हॉटेलमध्ये कशी बनती त्याच पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत, ते पण कमी मसाले वापरून। आणि बनवायची पण पद्धत एकदम साधी सोपी आहे आणि ही रेसिपी लहान मुलांना पण फार आवडते आणि ही रेसिपी तितकीच पौष्टिक पण आहे आणि चविष्ट पण आहे आणि बनवायला सुद्धा अजिबात टाईम लागत नाही। 10 ते 20 मिनिटात ही रेसिपी आपली इथे तयार होते। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण इथे 3 डाळींचा वापर करणार आहोत। एक तर तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ। तर ह्या तिन्ही डाळी एकदमच पौष्टिक आहेत। तर इथे मी एक वाटी घेतली आहे छोटी, त्याच वाटीच्या मापाने आपण डाळ घेणार आहोत इथे। तर सर्वात आधी इथे मी मसूरची डाळ घेतली 1 वाटी, त्यानंतर इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे, त्यानंतर अजून 1 वाटी मी इथे तुरीची डाळ घेत आहे। म्हणजे तिन्ही डाळी आपण इथे 1-1 वाटी घेतला आहे। त्यानंतर इथे ह्याच वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेणार आहोत। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे, बासमती तुकडा। तांदूळ 1 ते 2 मिनिटासाठी भिजत घालायचा आहे आणि डाळ सुद्धा 1 ते 2 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। तांदूळ आणि डाळ भिजून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असं तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचे आहे। तर इथे डाळ आणि तांदूळ आपलं स्वच्छ असं धुवून झालं आहे। तर त्याच वाटीच्या मापाने इथे आपण 2 वाटी पाणी डाळीत घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे तांदूळमध्ये सुद्धा 1.5 वाटी पाणी घेतलं आहे। तर आता आपण हे चवीपुरतं इथे तांदूळामध्ये मीठ घेतलं आहे। त्यानंतर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि कुकरच्या बुडाला सर्वात आधी आपण इथे डाळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून तांदूळ पण ठेवायचं आहे। तांदूळावर सुद्धा आपण एक झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि गॅसवरती 3 शिटी येऊपर्यंत ठेवायचं आहे। 3 शिटी झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे। तर इथे 3 शिटी झाली आहे, तर कुकर काढायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा डाळ भात आपला इथे शिजला आहे। तर या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 3 चम्मच तेल घेतलं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता किंवा घीचा वापर करू शकता। तेल गरम झाल्यानंतर इथे मी राई घेतली आहे 2 चम्मच। राई तडकल्यानंतर इथे 1 ते 1.5 चम्मच जिरा घेतला आहे। जिरा तडकल्यानंतर इथे जाडसर लसूण मी बारीक केला आहे, ते घेतलं आहे। 2 कांदे लांब कापले आहेत आणि ते घेतले आहेत। कांदा लालसर झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ता तडकल्यानंतर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो बारीक कापले आहेत, ते घेतले आहेत।
टमाटा गळेपर्यंत इथे आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर चवीपुरतं हळद घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि चवीपुरतं थोडासा लाल मसाला घेतला आहे। त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे। तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती। त्यानंतर इथे आपण शिजलेली डाळ घेतली आहे। सर्वात आधी डाळच घ्यायची आहे। डाळ घेतल्यानंतर इथे शिजलेला भात घेतला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे। तर 1-5 मिनिटासाठी हे आपण बारीक गॅसवर शिजून घेणार आहोत। त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण गॅस बंद करायचा आहे, कारण आपली डाळ खिचडी इथे तयार झाली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली डाळ खिचडी इथे तयार झाली आहे आणि खायलाही तितकीच चविष्ट आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे। तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।